नमस्कार, आप देख रहे हैं न्यूज 9 भारत और मैं हूं आपके साथ अशोक चौहान। देश और दुनिया की तमाम खबरों पर आइए डालते हैं एक नजर। खबर महाराष्ट्र के नांदेड़ में मराठवाड़ा शिक्षक संघ की ओर से आमरण अनशन शुरू किया गया। पिछले कुछ वर्षों से राज्य सरकार से लंबित राज्य के शिक्षकों और गैर शिक्षण कर्मचारियों की मांगों को लेकर मराठवाड़ा शिक्षक संघ ने जिला परिषद कार्यालय के सामने एक विशिष्ट धरना प्रदर्शन का आयोजन किया। इस अवसर पे संगठन के पदाधिकारी कर्मचारी मौजूद थे। महाराष्ट्र से संदीप देसाई की खास रिपोर्ट। आज मराठवाड्यातील नाशिक जिल्ह्यामध्ये मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं कार्यालयासमोर त्या विविध प्रलंबित न्याय मागण्यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज धरणे आंदोलन आयोजित केले आहे। त्यामध्ये सर्व मागण्या यापूर्वी संघटनेमार्फत महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना पाठवलेलं आहे आणि आज शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवत आहोत। त्यामध्ये प्रमुख मागणी 1982 ची जुनी पेन्शन आली पाहिजे, कारण पेन्शन हा कर्मचाऱ्याचा हक्क आहे आणि तो मिळालाच पाहिजे ही भूमिका मराठवाडा त्याचबरोबर मागील 20 वर्षापासून विना वेतन काम करणारे हजारो शिक्षक या महाराष्ट्रामध्ये काम करतात, त्यांना 100% अनुदान मिळालं पाहिजे। शासनाचं एक सूत्र आहे, त्याला मान्यता मिळाल्यानंतर 5व्या वर्षी अनुदान सुरू होऊन 10व्या वर्षी 100% अनुदान मिळालं पाहिजे। पण 20 वर्ष सेवा होऊनही अद्याप बऱ्याच शाळा 40 शिक्षक अडकलेले आहेत, त्यांना 100% अनुदान मिळालं पाहिजे। राज्य कर्मचाऱ्यांना 10-20 वर्षाची असत प्रगती योजना मिळते, शिक्षकांना वगळलेलं आहे, पण शिक्षकांना सुद्धा 10-20 वर्षाची असत प्रगती योजना मिळाली पाहिजे। शाळांना वेतनेतर अनुदान मिळालं पाहिजे, कारण वेतनेतर अनुदान मिळत नसेल तर शाळांना भौतिक सुविधा होत नाहीत, त्यामुळे शिक्षणाचा शैक्षणिक गुणवत्ता हा ढासळते। त्यामुळे वेतनेतर अनुदान मिळालं पाहिजे। शिक्षकांना कॅशलेस योजना परिपूर्ण योजना मिळते, तर ती कॅशलेस झाली पाहिजे आणि सेवानिवृत्तीनंतर मिळत नाही, ती सुद्धा मिळाली पाहिजे। शिक्षकांच्या जवळपास 65,000 जागा रिक्त आहेत, त्या तात्काळ मिळाल्या पाहिजे। मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी इशारा देतो की या मागण्या जर भविष्य काळात मान्य झाल्या नाहीत तर आम्हाला यापेक्षा तीव्र आंदोलन करावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल। यहाँ खबरों का सिलसिला कभी नहीं थमता। सिर्फ और सिर्फ बने रहिए न्यूज 9 भारत पर। अब चाहूंगा इजाजत। नमस्कार।